मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे की आपण या ग्रंथ सोहळ्याच्या निमित्त प्रमुख भाष्यकार म्हणून ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लोणीकर सर, ज्येष्ठ यानंतर या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून या जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी मी या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माननीय श्री फखरुद्दीन सय्यद सर विनंती करतो की आपण माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। सरांचं मराठवाड्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात शिक्षक संघ जालना जिल्ह्याच्या वतीने आपल्या लेखणीतून शासन प्रशासनाला जागा करणार आहे आणि आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान सन्माननीय सरचिटणीस राजकुमारजी कदम सरांचं स्वागत करण्यासाठी मी हाकीम पटेल सरांना विनंती करतो की आपण सरांच्या या ठिकाणी यथोचित असा सन्मान सत्कार करावा। सर यांचा सत्कार करण्यासाठी गणेश चव्हाण सर विनंती आहे की सर आपण बेगमपुरे सरांच्या या ठिकाणी सन्मान सत्कार करावा। यानंतर या ठिकाणी शब्दसंमेलनाचं स्वागत, यानंतर केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरेक मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस माननीय श्री संजयजी अवंके सर, शिक्षक संघ जिल्हा कार्यकारिणी विनंती आहे की आपण सर्वांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करावा। ते आजूबाजूला थांबलेले आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं। केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बंडू वाघाव सर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक मस्कले सर, एम साखरे सर, कालिदास धपाटे सर, जिल्हा अध्यक्ष बीड, यानंतर नांदेड जिल्हा
माननीय श्री PR सिल्वर, यानंतर परभणी जिल्हा श्री विक्रम कदम सर, प्रभाग सर, अजित जाधव सर, बोरसे सर, कृष्णा गोंडे सर, गव्हाणे सर, या ठिकाणी श्रीमती अरुणा चौधरी मॅडम, आपणा सर्वांचं मराठवाडा शिक्षक संघ जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर टीमचं सहर्ष असं स्वागत करत आहे. आपणा सर्वांना कृपया वाजूया. भारतीय संस्कृतीच्या शुभ कार्याची सुरुवात, प्रारंभ, प्रकाश अंधाराचा अंत आहे, सेवा मानवी मूल्यांची उंची आहे आणि शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. हे चालवलेली आहे. मराठवाडा शिक्षक संघाचा गौरवशाली इतिहास या पुस्तकात आहे, या ग्रंथात आहे. माननीय ज्ञानोबाची दशक या क्षेत्रामध्ये जी झुंज दिलेली आहे, त्यांच्या संकल्पनेतून हा ग्रंथ माननीय श्री प्रल्हाद जिरुलेकर सर, केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष विश्वासराव सर, कदम सर, डॉक्टर उमाकांत राठोड सर, त्याचबरोबर सरांचे शिक्षक आणि विचारमंच, मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या दाम्पत्याचं यथोचित आता मोठा सत्कार करावा. आणि मॅडम, मी वैष्णवी बरोबरते आणि वैभव बरोबरते या कुटुंबियांना आणि वैभव यांच्या सुविध पत्नी आपल्या तिघांना विनंती, आणि बरोबर एक आदर्श कुटुंब आहे. आपण सर्वांचं मराठवाडा शिक्षक आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आहे, स्टँडिंग हो, जोरदार टाळ्यांनी या जोरदार टाळ्या आपल्या सर्वांचं जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांचं एक घराचा शिक्षक व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवासाला मानवंदना देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे, ते म्हणजे मराठवाड्याच्या शुभेच्छा. मी या प्रसंगी भावनिक वातावरणात स्वागत करतो. तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे, आयोजन केलेलं आहे, या शिक्षण प्रश्न अनेक उत्तरे श्री ज्ञानोबा वरवंटे गौरव ग्रंथ तथा थोडासा उशीर झालेला आहे. मान्यवर वेळेच्या आधी या ठिकाणी उपस्थित झाले, पण आपल्यालाच थोडंसं पोहोचायला उशीर झाला, त्यामुळं कार्यक्रम थोडासा विलंबाने सुरू होत आहे. आजच्या या गौरव ग्रंथ ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आत्ताच झालं, केवळ विदर्भातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आमदार, लढाऊ आमदार, शिक्षक आमदार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून माननीय सुधाकरजी आरवाले साहेबांकडे आपण पाहू शकतो. या ठिकाणी ते उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक तथा आमचे मार्गदर्शक चळवळीमध्ये सातत्यानं आम्हाला बोटाला धरून काय प्रश्न घेतले पाहिजेत, काय घेतले नाही पाहिजे, कशावर भूमिका घेतली पाहिजे, हे सातत्यानं सांगणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हादजी लुलेकर सर, संघटनेचे मंचावरील सर्व मान्यवर, मंचासमोरील सर्व मान्यवर, सर्व माता भगिनी, या सर्वांचं मी या प्रसंगी सहर्ष स्वागत करतो. कारण वेळ फार कमी आहे आणि सूत्रसंचालकांनी मला सांगितलंय वेळेच्या हे करायचं. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या गौरव ग्रंथाचं आज प्रकाशन होत आहे, पण आम्ही एका प्रवासात होतो. प्रवासात असताना जालना जिल्हा मराठवाडा शिक्षक संघाचे सेक्रेटरी संजयजी यळवंते हे म्हणाले, आता वरवंटे दादा 30 जूनला निवृत्त होणार आहेत. दादा नंतर सक्रिय संघटनेत राहतील, परंतु आपल्याला लिडरशिप म्हणून थोडासा विचार करावा लागेल. म्हटलं लिडरशिपचा काय विचार करायचा स्वतंत्रपणे करू,
क्षण जो आहे त्यांनी आजपर्यंत शिक्षकासाठी, शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांसाठी जे काम केलेलं आहे ते काम आणि आजच्या शिक्षण क्षेत्रातले कलीचे प्रश्न खऱ्या अर्थाने शिक्षकासमोर, समाजासमोर, विद्यार्थ्यांसमोर घेऊन जाण्याची एक संधी आलेली आहे. आणि या निमित्तानं राज्यातील, देशातील मान्यवरांना लिहितं करणं आणि त्याचं संकलन प्रकाशित करणं ही आपली खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात काम करणारी मंडळी असल्यामुळे आपली जबाबदारी आहे. ती आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे. या उदात्त हेतूने या ग्रंथाची निर्मिती करावी असं आमच्या विचारात आलं. या ग्रंथाचं संपादन करण्याची जबाबदारी पूर्ण जिल्हा कार्यकारिणी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम जुने सरांवर टाकली. त्यांनी ही जबाबदारी अतिशय सक्षमपणे पेलली. यामुळे या प्रसंगी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, पारंपरिक पद्धतीने आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं कुठलंही उद्घाटन करतो. या ठिकाणी मशाल पेटून आपण कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. मशाल पेटविण्याच्या पाठीमागचा हेतू हा आहे, शिक्षण क्षेत्रावर प्रचंड मोठं गंडांतर आलेलं आहे. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. शिक्षक दिवसागणिक आत्महत्या करत आहेत. कधी काही राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो याची पेपरातून बातमी यायची, वृत्तपत्रातून बातमी यायची. आज वृत्तपत्रातून बातम्या येत नाही, वृत्तपत्रातून माहिती येते आणि ती माहिती आपण वाचतो. आणि म्हणून एक शायर म्हणतो त्या पद्धतीने, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. हा संदेश देण्यासाठी आपण शिक्षक आहोत. लेनिन म्हणाला होता, टीचर इज द टीच टू सोसायटी. शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे. शिक्षकांनी फक्त बंद चार खोल्या, खडू आणि डस्टरच्या माध्यमातून शिकवलं नाही पाहिजे. हे तर आपलं कामच आहे. त्याचं वेतन आपल्याला मिळतं, ते तर आपलं कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे. पण त्याच्या पलीकडचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे आणि ती जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पार पाडता यावी. त्यासाठी एक लढ्याचं वैचारिक हत्यार या ग्रंथाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा काही एक प्रयत्न केलेला आहे. तो कितपत यशस्वी झालेला आहे मान्यवर जे साहित्यिक त्यावर आपलं भाष्य ठेवणार आहे. पण आशा भोसलेंचं एक सुंदर गीत आहे, उषात काल होता होता काळ रात्र झाली, उषात काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. असं म्हणण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. कारण शासन रोज एक शासन निर्णय काढत आहे. शिक्षकाच्या, शिक्षण क्षेत्राच्या गळ्याला नख लावण्याचं काम करत आहे. या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणखी पटीनं वाढत आहे. कारण आता सरांशी, विलेकर सरांशी मी बोलत होतो. नोव्हेंबर 2024 मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक पिटिशन दाखल झालं. त्या पिटिशन मध्ये म्हटलं गेलं, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे घटनेच्या 42व्या दुरुस्तीने घटनेमध्ये प्रिॲम्बल मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. घटनेचा भाग नाही, त्यामुळं ते वगळण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या CJI त्याच्यावर खडे बोल सुनावले आणि सांगितलं, घटनेचा आत्मा या समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हा आहे. त्याला नख लावता येणार नाही. तरी सुद्धा देशाच्या जबाबदार संविधान पदावर बसलेले देशाचे उपराष्ट्रपती काल दिल्लीच्या कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले की हे या गोष्टी घटनेच्या प्रिॲम्बल मध्ये अंतर्भूत राहणं हे सनातन धर्माचा अवमान आहे, अपमान आहे. म्हणजे हे अतिशय निंदनीय स्वरूपाचं काम या निमित्तानं होत आहे. शिक्षकांची आपली जबाबदारी वाढलेली आहे. शिक्षण क्षेत्र वाचवण्याची, शिक्षक वाचवण्याची, समाज वाचवण्याची, काटावरच्या
जबाबदारी आहे, तसंच शासनाच्या चुकीच्या धोरणांचा, चुकीच्या नीतीचा, चुकीच्या कृतीचा खऱ्या अर्थाने वैचारिक पातळीवर आणि रस्त्यावरचा संघर्ष करून आपल्याला विरोध दर्शवावा लागेल. कारण आपण महात्मा फुलेंची आपण आता पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केलं, सावित्रीमाईंचं अभिवादन केलं. तात्यासाहेब म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. यांची धोरण, यांची नीती समाजाला अविद्येकडे घेऊन जाणारी आहे. म्हणून येणाऱ्या काळात आपली जबाबदारी अधिक पटीने वाढत आहे. आपण येणाऱ्या काळात लढ्यासाठी तयार व्हावं, म्हणूनच ही मशाल पेटून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. प्रास्ताविकाच्या रूपाने एवढंच मानतो. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. हा ग्रंथ संपादित केलेला आहे. या संपादकीय मनोगतासाठी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम जन्मे सरांना या ठिकाणी निमंत्रित करतो. सर, आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. माननीय विचारवंत, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मित्र ज्यांना जिल्हा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री गणेश आंबळे सर, मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव सर, शिक्षक मतदारसंघाचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य श्री सुधाकरजी आडवाले साहेब, गौरवमूर्ती ज्ञानोबा वरवटे सर, वरवटे ताई, राजकुमार कदम सर, माझे सहकारी डॉक्टर तेगंबुरे सर, निळवंते सर आणि पोलिसी सर, माझे मित्र श्री डॉक्टर राठोड सर आणि माझ्यासमोर बसलेले अनेक गुरु तुल्य अशी मंडळी. मी जास्त वेळ घेणार नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या अपत्याचं कौतुक आपण करायचं नसतं, आपल्या अपत्याचं कौतुक इतरांनी करायचं असतं. या पुस्तकाचा संपादक म्हणून मला जे काही अनुभव आले किंवा मला काय वाटतं याविषयी अगदी मी थोडक्यात सांगणार आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची एक ओवी आहे, जो जो दयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण, गुरुशी आले अपारपण, जग सर्वत्र गुरु दिसे. मला ज्या ज्या ठिकाणाहून जे जे काही घेतात आलं ते मी उचलण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न केला. माझे मित्र दुसरे संपादक डॉक्टर तेगंबुरे सर आणि मी दोन लोक आहोत. मला जास्त चळवळीचं आवेशपूर्ण बोलता येत नाही. मी आपल्या लेखनामध्ये रममाण होणार, पण तरीही तेगंबुरे सरांनी जालना जिल्हा कमिटीने माझ्यावरती ही जबाबदारी दिली. या जबाबदारीला कितपत मी न्याय देऊ शकलो हे आमचे गुरु डुलेकर सर साहेब हे मांडतीलच. मला या गौरव ग्रंथाचं एकूण जी काही बांधणी आहे ती केवळ गौरव गाथा होऊ नये असं वाटत होतं. म्हणून महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक चळवळीमध्ये परिवर्तनाच्या लढ्यामध्ये काम करणारे असे अनेक विचारवंत लेखक मंडळी यांना लिहित केलं. मराठवाडा शिक्षक संघाचे जे काही आधारस्तंभ आहेत त्यांना लिहित केलं. माऊलीवर काही जण वरवटे सरांना माऊली म्हणतात, काही दादा म्हणतात, आम्ही त्यांना दादा म्हणतो. दादावर माऊलीवर प्रेम करणारे असे अनेक मंडळी त्यांना लिहित केलं. आणि या सर्वांचं एकत्रित संपादन या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. एकूण शिक्षण व्यवस्थेवरती या ग्रंथामध्ये एकूण 21 लेख आहेत. जागतिकीकरण आहे, नवीन शैक्षणिक धोरण 2020 आहे, किंवा खाजगीकरण उदारीकरणाच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्राच्या समोर उभी राहिलेली आव्हानं आहेत, प्रश्न आहेत. या अनुषंगाने यामध्ये एक विचार मंथन करण्यात आलेला आहे. अशा 21 लेखांच्या माध्यमातून वर्तमानकालीन शिक्षण
प्रश्न मांडण्याचा या विचारवंतांनी मित्रांनी प्रयत्न केलेला आहे. आपण मराठवाड्यामध्ये राहतो. आपल्या संघटनेचं नाव मराठवाडा शिक्षक संघ आहे. मराठवाड्याच्या संदर्भामध्ये काही वेगळे प्रश्न आहेत. गुरुवारी या प्रल्हादजी लोलेकर सरांनी मराठवाड्यातील साहित्याचा वाङ्मयाचा इतिहास ज्यावेळेस लिहिला त्यावेळेस त्यांच्या ग्रंथाच्या आरंभी त्यांनी फार मोठी गोष्ट याच्यावरती खर्ची घातलेली आहे. आपण दुष्काळग्रस्त भागात येतो. आपले अनेक प्रश्न आहेत. सिंचनाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. 100 वर्ष आपण मागे आहोत. मुंबईसारख्या शहरामध्ये या इलाक्यामध्ये 1857 विद्यापीठाची स्थापना होते आणि आपल्याकडे 1948 उजरावं लागतं, 58 उजरावं लागतं. म्हणजे 100 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये मागे आहोत. सिंचनामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कित्येक पटीने मागे आहोत. आकडेवारी सहित सिद्ध झालेला आहे. त्याच्यामुळे केवळ शिक्षणाची नाही, भाषेचे देखील प्रश्न आहेत. आपण तू आजारी आहेस का असं म्हणत नाही, तू बिमार पडलास का, तुला काही कसा आली का असं म्हणतो. कसा हा शब्द आपल्याकडे वापरण्यात येतो. हा उर्दू भाषेचा प्रभाव आहे. म्हणजे निजामाच्या राजवटीमध्ये असताना आम्ही विनाअट महाराष्ट्रामध्ये सामील झालो. ते केवळ तुमची गुलामी करण्यासाठी का? नागपूरकरांना विदर्भाला वेगळी काही संधी दिलेली होती. मराठवाड्याला तशी संधी देऊ असं कोणी वचन दिलेलं होतं. लेखी असं कुठेही दिलेलं नाही. मग हे प्रश्न घेऊन, शिक्षणाचे प्रश्न घेऊन आम्ही काही विचारमंथन मांडण्याचा या ग्रंथरूपाने प्रयत्न केलेला आहे. मराठवाड्याच्या अनुषंगाने 9 लेख याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. श्री ज्ञानोबा वरवटे सरांवरती 9 लेख त्यांच्यावर प्रेम करणारे जी काही मंडळी आहे यांनी लिहिलेली आहे. अगदी डी.जी. तांगडे सरांपासून ते व्यंकट चिलवार सरांपर्यंत किंवा प्रेमदास राठोड सरांपर्यंत दादांवरती लिहिलेलं आहे. तसेच आम्ही दोघा संपादकांनी दादांची म्हणजे वरवटे सरांची एक दीर्घ मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून वरवटे सरांना एकूण शिक्षण व्यवस्थेबद्दल, वर्तमानाबद्दल आणि उद्याच्या भवितव्याबद्दल काय वाटतं याबद्दल बोलतं केलं आणि त्याचं शब्दांकन या माध्यमातून केलं. आणि हा ग्रंथ आपल्यासमोर हे माझं अपत्य, मी याला अपत्य समजतो का तर ही निर्मिती आहे. अपत्य जशी तुमची निर्मिती असते तशी लेखकाची, संपादकाची पुस्तक, ग्रंथ हे अपत्य असतं, निर्मिती असतं. या निर्मितीमध्ये काही दोष असतील तर ते माझे आहे. जे काही चांगलं आहे ते लिहिणाऱ्यांचं, या ग्रंथावर, या संघटनेवर, दादांवर, माऊलीवर प्रेम करणाऱ्यांचं आहे. एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आयोजकांनी मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी मराठवाडा शिक्षक संघ जालना जिल्ह्याचे तथा या कार्यक्रमाच्या आयोजकांचे शतशः आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रत्येक शिक्षकांनी आपल्या संग्रही ठेवावा असा हा संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्हाला सर्वांना उपयोगी पडेल. मी यानंतर मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजकुमार कदम सर आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. मित्र ज्ञानोबा वरवटे सर यांच्या सेवाकृतीनिमित्त शिक्षण प्रश्न आणि उत्तरे या गौरवग्रंथ प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ जालनाचे जिल्हा नरवये जिल्हाध्यक्ष रमेश आंबेजी, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातील तमाम शिक्षकाचा एकमेव प्रतिनिधी असलेले नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार आमचे मित्र सुधाकर आभारे सर, या ग्रंथावर जे भाष्य करणार आहे ते राज्यातील पुरोगामी आणि परिवर्तनवादी साहित्याचे रेकॉर्ड प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लोलेकर सर. या कार्यक्रमात पाहून उपस्थित असलेले संघटनेचे अध्यक्ष माननीय सूर्यकांत विश्वासराव, या ग्रंथाचं ज्यांनी संपादन केलेलं आहे ते संपादक द्वय डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने, प्राध्यापक डॉक्टर मानव पुरे. या
तेव्हा वयाचे 58 वर्ष 7 वर्ष काय असेल पूर्ण करतो तेव्हा त्याला सेवेतून निवृत्त व्हावं लागतं आणि त्या दिवशीचा जो सोहळा असतो ते त्याच्या एकंदर सेवेचं मूल्यमापन असतं. आज या ठिकाणी जो कार्यक्रम होतो गेली 32 वर्ष म्हणजे 13/9/1993 ते 30/6/2025 32 वर्षाचा आमचे मित्र वरोटे दादा त्यांना आम्ही दादा म्हणतो त्यांची सेवा यशस्वी झालेली आहे असं म्हणायला काय हरकत. म्हणजे विद्यार्थी शिक्षक म्हणून त्यांनी वर्गामध्ये विद्यार्थी मिळवले परंतु त्याचबरोबर अन्यायग्रस्त शिक्षकांच्या मागे उभा राहण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. त्यामुळं मराठवाडा शिक्षक संघाचा सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय उपाध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा आपल्याला प्रेरणादायी आहे आणि पुस्तक तरी कारण तुमच्या लक्षात. मित्र दादा आणि आम्ही आमची पिढी आता सेवेतून बाहेर पडत असतो. अतिशय शॉर्टमध्ये बोलतो आम्ही जेव्हा सेवेत आलो तेव्हा सेवा शाश्वतीसह सर्व लाभासह आम्ही सेवेत आलो. त्यावेळेसचं सरकारचं धोरण हे शिक्षणाला प्रोत्साहन देणारं होतं. आता तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा हा जो महाराष्ट्र त्यांचा विचार पुढे घेऊन जाणार विकासाभिमुख अशी व्यवस्था या देशामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा परंतु आज शिक्षणासह सर्व बाबीच्या खाजगीकरणाचा सपाटा या देशामध्ये लावला गेलेला आहे. आणि म्हणून ज्या पुढे दाम्पत्याने सर्वसामान्यांना शिक्षण मिळावं म्हणून आता पुढे निश्चित अवतरण सांगितलं विद्येविना विद्येविना विद्ये गेले उत्तमाला शूद्र खचले एवढी आदर केली पाहिजे. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या दाराने शिक्षण पोहोचवण्याचं काम मुले दाखवण्याचं त्यांना राजाश्रय डॉक्टर राजर्षी शाहू महाराजांनी दिला आणि आपल्या छोट्याशा संस्थानाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण करणारा पहिला राजा तो होता. त्यांचा तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे दिला. म्हणजे सर्वसामान्यांच्या दारात शिक्षण पोहोचवण्याचं हे जे काही सूत्र आहे या महामार्गाचं त्यांना अनुसरून महाराष्ट्रामध्ये एक शिक्षण महर्षीची फौज निर्माण झाली. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, कर्मवीर बाबासाहेब कटारे असतील, या जालना नगरीमध्ये भगवंतराव गाडे आणि रघुवीरराव कदम वगैरे बनलेले असतील. त्यांनी शिक्षण प्रसार सुरू केला. यशवंतराव चव्हाणासारख्या मुख्यमंत्र्यांनी EBC सवलत सुरू करून सर्वसामान्यांना शिक्षण घेणं सुकर केलं. परंतु आजचे राज्यकर्ते हे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात मात्र सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचा त्यांच्या विचाराच्या अगदी 360 डिग्रीमध्ये घडलेले. बहुजनाला शिक्षण कसं मिळणार, सर्वसामान्य गोरगरिबांना शिक्षण कसं मिळणार आहे या प्रकारची धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे नाविन्याचं दूध आहे. आणि ते भाषण दिलेला माणूस गुरुकुळाशिवाय नाही. तुमच्या आमची जी गुरुकुळ आहे थांबवण्यासाठी तुम्हाला मला शिक्षणच मिळणार नाही अशा प्रकारची धोरणं येत आहे. आणि म्हणून हा काळ अतिशय आव्हानात्मक असतो. तुम्ही आम्ही जर शिकलो नाही एकीकडे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम टीव्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जाते आणि म्हणून शिक्षकावर अतिशय मोठी जबाबदारी. तो वर्गातला शिक्षक पण आहे परंतु त्याला समाज शिक्षण झालं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये पेरला पाहिजे तरच 21व्या शतकामध्ये हा भारत महासत्ता 2047मध्ये भारत महासत्ता होण्याची वगैरे या देशाचे राज्यकर्ते करतात. परंतु शिक्षण जर नसेल तर कसं काय महासत्ता. मंगळ ग्रहावर मार्काउट महासत्ता टाकतात आणि आमच्या कुंडलीतूनच जर मंगळ बाहेर पडणार नसेल तर कसं काय आम्ही महासत्ता होणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी सुजात नागरिक म्हणून आपल्यासमोर आहेत. त्याचा विचार आपण सर्वांनी करत आहे. गेली 32 वर्ष ज्ञानोबा वरोटे हे चळवळीत आहेत, शिक्षक म्हणून काम करते. आज उद्या त्यांचा शेवटचा दिवस असेल सेवेचा, त्यानंतर त्यांची वेळापत्रक आपण मुक्तता होईल. ते जे काम करू शकते आमच्या ताईंनी त्यांना बाहेर फिरून दिलं म्हणून ते काम करू शकते. परंतु
आता संघटनेचं पूर्णवेळ काम करत असताना त्यांनी काहींचे जे काही राहिलेले स्वप्न ते सुद्धा पूर्ण करावे. तिथे मागे त्यांना पण होतं आठवड्याचं पासपोर्ट काढला आणि त्यांना परदेशात फिरवा. नाहीतर गावाकडे गेलो तिथून जालनाचं गाव एवढं फिरू नका, परदेशात गेलो आणि एक समाज शिक्षक म्हणून भूमिका पार पाडा. यासाठी आपल्याला दीर्घ उदंड दिलेल्या आयुष्याच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक डॉक्टर भगवानसिंग डोभाल सर, सन्माननीय श्री सूर्यकांतजी विश्वासराव सर आपणास विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. मराठवाडा शिक्षक संघाचे लढाऊ अत्यंत चळवळीनं किंवा आयुष्यामध्ये शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे नव्हे तर अनेक शिक्षकांना न्याय मिळवून देणारे मराठवाडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय वरोटे सरांच्या सेवाकृती सोहळ्यासाठी आणि त्यांच्या नावानं एक शिक्षक एक प्रश्न आणि उत्तर अनेक अशा प्रकारचा रक्षित केला. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे लढाऊ नेतृत्व आदरणीय आंबळे सर, विशेष उपस्थिती. आता मी सांगितलं की ज्ञानोबा वरोटे एक आदर्श व्यक्तिमत्व, एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि संघटनेचा एक लढाऊ कार्यकर्ता. कारण त्याची भूमिका ऑफिसमध्ये कार्यालयात गेल्यानंतर रोख असेल. तर तुम्हाला उदाहरण सांगेल, सभा म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर तर जागा नसेल, म्हणजे सगळ्यांची बैठक आहे, त्यांनी येऊन नियोजन केलेलं नाही, तर डोक्यात द्यायचं की पटकन मांड्या घालून खाली बसायचं. म्हणजे भांडी घालून बसल्याबरोबर शिक्षण आणि पटकन फेर बसायचं. म्हणजे ते लक्षात द्यायचं, बोलायचं नाही, पण कृतीमधून जर लक्षात आलं की यांना काय करायचं. म्हणजे अनेक प्रश्नाला वाचा फोडणारे, शिक्षकांना न्याय मिळवून देणारे वरोटे सर हे आमचं भाग्य आहे. कारण मराठवाडा शिक्षकांची शान आहे. तरी अनेक शिक्षकांना न्याय मिळून दिला आणि त्याच्यासोबत मराठवाडा शिक्षक संघाची जाणण्याची टीम आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि मला अत्यंत आनंद आहे आणि अभिमान आहे की सरांच्या सेवाकृती सोहळ्यासाठी एका आदर्श ग्रंथाची निर्मिती आणि हा ग्रंथ म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आपल्या सर्वांसाठी एक आदर्श होणार. या ग्रंथामध्ये जे काही लेख आहे त्या लेखाचं आपण प्रत्येकानं वाचन केलं पाहिजे, ग्रंथीमध्ये आणलं पाहिजे आणि त्यानंतरपर्यंत पोहोचण्याचं काम करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली. म्हणून या ठिकाणी मी सांगेल की मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्याच्यामध्ये आग्रह आले, शासकीय जे काही नियम आहेत ते नियम त्यांच्याकडे आले. त्या सर्वांची जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा आपण सांगतो. त्याचे पुस्तकाचं प्रकाशन करून सांगणार नाही. म्हणून नांदेड जिल्ह्याच्या वतीनं म्हणजे नांदेड जिल्हा मराठवाडा शिक्षण संघाने ठरवले या पुस्तकाचं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावर एक परिसंवाद करावा अशा प्रकारच्या आमच्या सभांची चर्चा झाली आणि जुलैच्या 13 रोजी नांदेडला या पुस्तकाचा परिसंवाद करण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षक संघटना नांदेडने घेतलेला आहे. त्याला आपण सर्वांनी सहमती द्यावी आणि आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आपल्या सर्वांनी या ठिकाणी आदर्श आमंत्रण दिलेलं आहे. आता सरांच्या बाबतीत बोलायचं झालं काय सेवाकृतीचा सोहळा आहे म्हणून वरोटे सरांच्या बाबतीमध्ये मी स्वतः अनुभवले. मराठवाडा शिक्षक संघाच्या प्रचारासाठी असो, निवडणुकीच्या काळासाठी असो, जे काही बाहेरचे पदाधिकारी जालन्यामध्ये येतात तर मी स्वतः अनुभव आहे की किमान त्यांच्याकडे 10 मुक्काम केले आणि मुक्काम केल्यानंतर आग्रहानं म्हणजे अतिशय अंतकरणानं त्याची सोय करणं, त्यांना खाऊ पिण्याची व्यवस्था करणं ही वहिनीने केलेली आहे आणि वहिनीनं त्यांना वेळ दिला. त्यांच्याकडे पाहिलं असेल की रोज 10 रुपये घरी त्या सर्वांना चहा पाणी करण्याचं काम वहिनी करतात. म्हणून मी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं मी वहिनीचा धन्यवाद त्या केले. शेवटी वरोटे सर आणि वरोटे ताईला पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. त्या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय गौतमरावजी शिंदे सर यांचं आगमन झालेलं आहे. सैयद सरांना विनंती आहे की सरांचा आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करावा. प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लोलेकर सर यांचं या ठिकाणी या ग्रंथावर विवेचन होणार आहे, भाष्य होणार आहे. तत्पूर्वी मी प्राध्यापक राज श्री ज्ञानोबा वरवटे सर यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रमुख भाष्यकार प्राध्यापक डॉक्टर लुलेकर सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. लुलेकर सर मराठी साहित्य वर्तुळात व सामाजिक राजकीय उपक्रमांमधील सर्वांना परिचित असलेलं एक प्रासंगिक व्यक्तिमत्व आहे. लुलेकर सरांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यांचे मराठी साहित्यावरील वेद आणि वेदक, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान, भंजनाचे भजन, साहित्याचे सांस्कृतिक संचित, साठोत्तरी साहित्य भाग 1 आणि भाग 2, पंचधारांचा प्रदेश, वेदनांचा प्रदेश इत्यादी समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांनी मोगडा, बलुतेदार, गावगाड्याचे शिल्पकार, बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे इत्यादी समाज चिंतनपर पुस्तके लिहिली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आंबेडकरांना समाजाच्या सर्व स्तरामध्ये पोहोचवण्यासाठी अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा, दलितेतरांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा वैचारिक ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. आणि त्याचा अनुवाद दयानंद कॉलेज येथून निवृत्त झालेले डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे यांनी त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला आणि हे पुस्तक संपूर्ण भारतभरामध्ये पोहोचवलं गेलं. त्याची 7वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. त्यांचा आले ढग गेले ढग हा कविता संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. म्हणजे हा एक योगायोग आहे की ते चिंतन पण करतात, वैचारिक पण लिहितात आणि त्यासोबतच एक काव्यमय जग पण स्वतःसोबत एक घेऊन फिरतात. त्यांनी हा ग्रंथ सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. मराठी साहित्य परिषद पुणे यांचा साहित्य पुरस्कार, लातूरचा अण्णाभाऊ साठे साहित्य भूषण पुरस्कार, नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार, अंबेजोगाई इत्यादी त्यांना मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कार्याची साहित्य वर्तुळाने दखल घेतली आहे, त्याला सन्मानित केले आहे. यांच्या विचारांना त्यांच्या विचारांच्या शिक्षणाशी संबंधित सगळ्यांना इमानदारी आहे. आज वरवटे सरांच्या गौरव सन्मानाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या याच्या कार्यक्रमाच्या मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश आंबेडकर या कार्यक्रमासाठी मुद्दामून नागपूरहून आलेले, त्यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मराठवाड्यातून जेवढे शिक्षक येतात त्याचा मला खूपच आनंद होता. पासून लोक इथे येत आहेत हा फार महत्त्वाचा भाग आहे. आमचे मित्र भगवान सिंग लोबाडे इथं या निमित्तानं आहेत. ते दोन्ही आहेत, शिक्षक आहेत आणि शिक्षण संस्था चालवलेल्या आहेत, दोन्ही आहेत. पण आता इथं भाषण ऐकायला त्यांनी शिक्षण संस्था त्याला काय हे सुद्धा काय मध्ये व्यक्त होतील सांगताय. मित्रांनो, गौरव ग्रंथाची वेगळी परंपरा महाराष्ट्रात. राजकीय पुढाऱ्यांचे सुद्धा गौरव ग्रंथ निघालेले आहेत. पण कोण कुठे कल्पना, कोण कुठे मारणार आहे, त्यांना रोज काय काय केलं याच्याशिवाय त्याच्यामध्ये काहीच नसेल. त्या व्यक्तीचे फोटो त्याच्याबद्दल खूप पुस्तकं पाहिजे नाही. आपल्या सोबत असणाऱ्या वर्तमानातल्या प्रश्नांचं चिंतन मांडणारे बरोबर मानव कुलकर्णी नावाचे मोठे लेखक आमच्या विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे प्रमुख होते, ज्याने मराठी समीक्षा घडवली. त्यांचा गौरव ग्रंथ उत्तम शिक्षक होते म्हणून वर्गाचं मराठी साहित्याचं अध्यापन कसं करावं याच्यावरचा गौरव ग्रंथ मध्ये संपला होता. लोकांनी ओरड केला, पुन्हा त्याचा विपरीत करावा लागला आणि किती वर्षांनी, 20 वर्षांनी तो विपरीत. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे विषय घेऊन गौरव ग्रंथ निघालेले. मला आनंद याचा आहे की एक शिक्षक आणि चळवळीचा शिक्षक निवृत्त होत असताना
पुन्हा विषय निवडणाऱ्यांचं, संपादन करणाऱ्यांचं आणि त्यासाठी सहाय्य करणाऱ्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. मित्रांनो, जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि शिक्षण सुरू करायचं, तेव्हा काय करायचं नेमकं देशामध्ये शिक्षणात? हा मोठा प्रश्न होता, कोणतं शिक्षण द्यायचं. या देशाचे पहिले शिक्षण मंत्री, ज्यांचं नाव या देशाला माहीत नाही, मौलाना अब्दुल कलाम आझाद. हे मौलाना बोले, ते मस्जिदमध्ये आदर करतात, पुकार करतात नमाजची, ते करणारा म्हणजे मौलाना. आबू ही पदवी आहे, आबू म्हणजे मोर दॅन PhD, आणि मक्कान पदवी केली जाते. हे आबूल कलाम म्हणजे सतत लिहिणारा, कलम हातात असलेला, या माणसाने आयुष्यभर लिहिलं. आणि आझाद म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढणार. त्यामुळे यांचं नावच नाही त्याचं. याचा जन्म तिथे झाला मक्कामध्ये. नेहरूंच्या सोबत चर्चा करताना ते असं म्हणाले, देशाचा पंतप्रधान मंत्र्यांशी चर्चा करतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नेहरू आणि मौलाना आझाद चर्चा करतो. आता ही चर्चा पण झाली. पंतप्रधान सांगतो तेवढंच मंत्र्यांनी ऐकायचं असतं, बोलायचं नाही. सध्याच्या आणि 2014 जे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर जे मंत्री झाले त्यांना सगळ्यांना विचारा तुम्ही की पंतप्रधानाबरोबर किती वेळा चर्चा. एक गळे नाही, त्यांनी एवढं ऐकायचं आणि तिथे बसायचं. सध्या राज्यात ते चालू आहे. मुख्यमंत्री सांगतील तेवढा निर्णय त्यांनी घ्यायचा, साहेब फाईल पाठवायच्या. मंत्र्यांनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये राज्यमंत्र्याला सांगितलं होतं त्यांच्या मंत्रिमंडळात 50 लाखापर्यंतचे निर्णय राज्यमंत्र्यांनी घ्यायचे आणि तिकडं पंतप्रधानांकडे पाठवायचे नाही. मौलाना आझाद बरोबर चर्चा झाल्यावर ते एवढंच म्हणाले नेहरूंना की माझ्या डोळ्यासमोर 2-3 गोष्टी आहेत. एक, तुम्ही दिलेलं बजेट फारच कमी आहे. 2, आपल्या देशाच्या शिक्षणामध्ये देव, धर्म, पंथ, संप्रदायाचा हे येता कामा नये. पुस्तकात आणि अभ्यासक्रमात देव, धर्म, पंथ, संप्रदाय कुठलंच येता कामा नये. आता वेद आले, मनुस्मृती आणली, सगळं चांगलं अभ्यासक्रम जाऊ दे, बोलतो. आणि पुढे मौलाना जाता म्हणाले, नाटक, संगीत, तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान हे अगोदर शिक्षणामध्ये आणलं पाहिजे, आपल्या देशाला मिळालं. म्हणून IIT उभ्या राहिल्या, IIM उभ्या राहिल्या. परवा आपल्या देशाचे गृहमंत्री म्हणाले, आम्ही मोठे हॉस्पिटल्स काढले, प्रचंड मोठी जागा त्यांना दिलेली आहे. JNU मोठं हॉस्पिटल आहे, DU मोठं हॉस्पिटल आहे. हे गृहमंत्री बोलले, व्हायरल झाले ते. DU म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी, ते हॉस्पिटल नव्हे, हे आमच्या गृहमंत्र्याचं ज्ञान आहे. JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं नेतृत्व करणारे एक वेगळे विद्यार्थी. त्यांना ते हॉस्पिटल वाटतं, कारण मेंटली वाईट झाले लोक तिथं जातात ना विद्यार्थी. आमच्या देशाचे पंतप्रधान एकदा बोलता बोलता सरळ म्हणाले, बौद्ध काळामध्ये जे आमची चांगली विद्यापीठ होतं, नालंदा आणि तक्षशिलाची विद्यापीठ पुन्हा आम्ही उभी करू. तर त्याचं एक विद्यापीठ पाकिस्तानात येते, हे कसं उभे करणार मला नाही कळालं. त्यांचं पाकिस्तानावर फारच प्रेम आहे, त्यामुळे तिथं बिर्याणी खायला गेले नवाजशेरीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, निमंत्रण नसताना. आमच्या देशामध्ये काय चाललंय याचा गंभीरपणे विचार करण्याची क्षमता शिक्षकांमध्येच असू शकते, पुढाऱ्यांमध्ये नाही.
मग तुम्हाला विचार करायचा. अजून 4 वर्षांनी त्या नव्या शैक्षणिक धोरणाचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला जाणवायला 4च वर्ष आता सुरू झालं. अगोदर राजकुमार कदम सर म्हणाले मी त्याच्या पुढे जाऊन पुढे सांगतो. आपल्या समाजामध्ये यापुढे महात्मा ज्योतिराव फुले जन्माला येणार नाही त्याची व्यवस्था चालू आहे. त्यांचा विचारच करणार नाही त्याची व्यवस्था चालू आहे. शिवाजी महाराज हे नाव आपल्याला सगळ्याला बहुतेक माहीत असेल महाराष्ट्रातल्या असल्यामुळे. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र समजून काहीच उपयोग नाही. जगाचा इतिहास समजून शिवाजी समजून नाही. पण तुम्हाला मला जे भवानी शिवाजीच्या पलीकडे शिवाजी महाराज माहीत नाही. त्या घाणीवरच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानाच्या लोकांनी त्रास दिला. कल्पना करता तुम्ही राजगाडीवर असलेल्या माणसाला तिथे सामान्य उत्कट लोक त्रास देतो. बाळगंगाधर टिळक नावाचा माणूस तुम्हाला कदाचित माहीत असेल आणि शेंगाटर करून तुम्ही एका गोष्ट सांगतच असाल शाळेत. बहुजनांच्या लोकांना फार उत्साह असेल आणि करतात. त्यांनी एका आग्रलेखामध्ये म्हटलंय शाहू महाराजांनी डोकं जागेवर ठेवावं नाहीतर रॅन आणि जॉन्सन सारखा तुमचा खून तो. हे शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या बाळगंगाधर टिळकांनी दिलंय. शाहू महाराजांना खुनाची धमकी डायरेक्ट आणि त्यांच्याजवळ तेवढीच परंपरा होती. टिळकांच्या परंपरेत मारायचं, जॅक्सनला मारायचं, रॅनला मारायचं, गांधीपर्यंत. आणि पुन्हा बोलून सांगायचं मुसलमान वाईट असतात. म्हणजे आता एक तुमचे पदाधिकारी आले होते स्वागत करायला. मुसलमान गांधीचा खून केला ना मुसलमान. इंदिरा गांधीचा केला, राजीव गांधीचा केला. हिंदू फार सविस्तर हो. पण ते हिंदू नव्हे, ते सांगतात ना हिंदुत्व वगैरे, ते हिंदू नाही, ते ब्राह्मण धर्माचे. टिळकांनी हिंदू म्हणून नाव नोंदवायला नकार दिलेला आहे. ते म्हणाले माझा धर्म हिंदू नव्हे ब्राह्मण आहे. हे सगळं रेकॉर्ड आहे. आपली इतकी मोठी परंपरा आहे दुसरी आणि त्याची आम्ही चर्चाच करतो. शिवाजी महाराजांनी काय सांगितलं आम्हाला एकच सांगितलं त्यांनी लोकांनी. शिवाजी सांगताना शिवाजीचा इतिहास एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवरच्या नेत्याच्याबद्दल सांगताना पण एखाद्या भाजपमध्ये तर शिवाजीच्या राज्य होतं की 3-3.5 जिल्ह्याचे. अरे जगाला प्रेरणा देणाऱ्या शिवाजी महाराजांचा उल्लेख असा जगाला प्रेरणा द्या. एका आदेशात काय म्हटलं शिवाजी महाराजांना? ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो, ब्राह्मणांचा मुलाहिजा मी करणार नाही. आहे का हिंमत त्या छत्रपतीची तुमच्या आमच्यामध्ये? गाड्यावर छत्रपती लिहिता सोपं आहे, पण मुलाहिजा ठेवणार नाही त्या रस्त्याला जाईल ही मला अवघड आहे. मी यासाठी आले त्या गौरव ग्रंथामध्ये जे लेख आहेत इतके महत्वाचे लेख आहेत. कृपा करून आता तुम्ही विश्वासरावांनी सांगितलं सुरेखा प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या बद्दल नव्या शैक्षणिक धोरणाची चर्चा या ग्रंथाच्या निमित्ताने घडवून आणावी. नांदेड होत आहे सगळ्या जिल्ह्यांनी करावी. कुठलाही रविवार सोयीचा ठरावा जिल्ह्याच्या सगळ्या शिक्षकांनी या शिक्षक संघटनेत नसतील दुसऱ्या संघटनेत असतील त्यांनी आणि या ग्रंथाची चर्चा करावी. यासाठी की मोठं संकट या देशावर येत आहे. पुन्हा पहिला परिणाम होणार आहे. त्याचे लेख वाचायला
हत्तेकरांचा लेख आहे. हे सगळे लेख जेव्हा मी पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की फार वेगळं चिंतन मांडलेलं आहे. काही शिक्षक 2-4 वर्षापासून लढतायत, महाराष्ट्रात लढतायत, या विषयावर चर्चा करू. पण वरवटे सरांच्या निमित्तानं निघालेल्या गौरव ग्रंथ जो आहे त्याची चर्चा जर झाली तर सगळ्या शिक्षकांपर्यंत नेमकं याचा धोका काय आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची अपेक्षा होती मूळ नेहरूंनी जेव्हा स्थापन केलं, विद्यापीठातले आणि महाविद्यालयातले प्राध्यापक श्रीमंत आणि प्रतिभा संपन्न असतात हे कोणी धरणार ते कुणीच चुकीचं नाही. आता विद्यापीठांमधले कॉलेजेसमधले प्राध्यापक कुलगुरूंना हार घालण्यामध्ये त्यांच्याबरोबर फोटो काढण्यामध्ये मग्न आहे आणि कुलगुरूंना परीक्षा घ्यायची ते आपण पराक्रम केला असं त्यांना वाटतं. परीक्षा पार पाडल्या निकाल वेळेवर लागलं, बाकी काय वाट लागत. या नव्या शैक्षणिक धोरण जेव्हा आलं त्या दिवशी भारतीय राज्यघटनेचा उल्लंघन पहिल्यांदा झालं. स्वातंत्र्यानंतर शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. राज्याला वेगळे शैक्षणिक धोरण ठरवण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे. पण या 2000 या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये तो अधिकार संपवला. केंद्राने जे सांगितलं त्याप्रमाणे काम, हे हुकुमशाहीचे लक्षण आहे. 2 राज्य सरकारांनी निर्णय घेतला, तिसरा मला माहित नाही, की आम्ही हे शैक्षणिक धोरण लागू करणार नाही. काय व्हायचं तो उद्या. पहिला निर्णय तामिळनाडून घेतला, त्याच्या मुख्यमंत्र्याला खूप बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. कर्नाटक सरकारनं हाच निर्णय घेतला, बहुतेक केरळने झाला, 3 राज्य झाले. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यावर अभ्यासगट नेमला होता. दरम्यान सरकार गेलं, नवं सरकार आलं, अभ्यासगट नाही, काहीच नाही. हे सरकारची अंमलबजावणी सुरू झाली असं 2 लोकांच्या मंत्रिमंडळानं ठरवलं. मंत्रिमंडळ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दोघंच होते, बाकी मंत्रिमंडळात कुणीच नव्हतं. त्यावेळेला यांनी GR पारित केला, हे शैक्षणिक धोरण लावलं. चर्चा करायची नाही. देशाचं जेव्हा धोरण ठरलं त्यावेळेला संसदेत चर्चा नाही आणि शैक्षणिक धोरण लागलं. देशाला शिक्षणाच्या क्षेत्रात मार्गदर्शन करणारं राज्य महाराष्ट्र आहे. फुलेंनी सुरुवात केली, सावित्रीबाईंनी सुरुवात केली. काय होते माहिती आहे का, शिकलेल्या लोकांचे अडचण ते माझ्याशी पुस्तकात एवढंच माहीत असतं, ते काही बाहेर जाऊन अभ्यास करीत नाही. पाहणं आपली प्रतिभा बुद्धिमत्ता. शिवाजी महाराज घोड्यावरच काम करत, 24 तास शिवाजी महाराज घोड्यावर होते का? झोपताना तलवार हातात घेऊन घोड्यावर झोपत होते का? शिवाजी महाराज खाली बसले, बायकोवर बोल माझ्या एका प्राध्यापक मित्र शिवाजी महाराज पूजा करायचे, बोलाय करायचे. आंघोळ झाली, कसं करायचं, शिवाजी महाराज करायचं. आता तर लग्नातच सुरू झाली. मी त्याला म्हणालो शिवाजी महाराजांचं बायकोवर फारच प्रेम होतं. त्याने एकदा बायकोच्या पायात चाळ बांधले. काही बोलता का नाही महाराजांच्या बद्दल? म्हणलं त्यांचे बायकोचे चांगले संबंध असल्याशिवाय त्यांना मुलं झाले का? साधी गोष्ट. पण आम्हाला ही कल्पना मान्य होत नाही. ते गप्पा मारतायत, मुलाशी बोलतायत, आईशी बोलतायत, त्याचे चित्रच नाहीत महाराज. आणि महाराष्ट्र शिवाजीच आहे. पुण्याचं एखाद्या चित्रकारांसाठी वेगळं चित्र काढावं लागतं. नवरा बायको जाताना फोटो आहे, पुण्याचा नेहमीचा फोटो आहे, आपल्याला दुसरं काहीच नाही. बाबासाहेब अलीकडच्या आश्रमात त्यांचे खूप फोटो उपलब्ध आहेत. महाराजांचंही फुल्यांचंही करावं ना काही असं. त्या
लिंगायत आहे, बरोबर आहे, ते लोकायत कसं आहे तसं लिंगायत आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळं संपणार आहे आणि याचा पहिला परिणाम वंचित घटकावर होणारे आणि स्त्रियांवर होणार, आदिवासीवर होणारे. आदिवासीपर्यंत आम्ही अजून गेलोच नाही. कल्पना करा, आम्ही अजून आदिवासीपर्यंत गेलेलोच नाही 50 वर्ष 75 वर्ष. परवा मला एका चळवळीच्या तरुण मित्राला पुस्तक पाठवलं, तो चंद्रपूर गडचिरोलीला काम करतो, तरुण आहे. सुरजागडला काय चाललंय जरा वाचा आपण, महाराष्ट्रातच म्हणून सुरजागड तरी समजून घ्या. सुरजागडला हिरवंगार जंगल आणि 12 महिने शुद्ध पाण्याच्या नद्या वाहत होत्या, ते सगळं बिघडून टाकलंय. त्याच्या खनिज संपत्तीसाठी या सरकारनं ते जंगलच विकलंय. तिथे राहणारे आदिवासी आपल्या वस्त्या सोडायला तयार नाही म्हणून बुलडोजर आणि कोकरेन घालून चालले. तिचं पाणी लाल झालं, माती लाल आहे, ते उकळलं तर ते सगळं पाण्यात गेलं, पाणी लाल झालं, झाडं लाल झाले, सगळे धूळ उडाले. आदिवासी पाहतोय नुसता प्रचंड शोषण. त्या आदिवासीचा पण या शिक्षण व्यवस्थेत जाणार आहे. 10 किलोमीटर पर्यंत शाळा एका अंब्रेला आणायचं प्रश्न. पहिल्या वर्गाच्या मुलीला 10 किलोमीटर पर्यंत जावं लागणार. शासन व्यवस्था करणार आहे का माहीत नाही. ज्या राज्यात ज्या जिल्ह्यांचा मानवी निर्देशांक कमी आहे तिथं मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणाच्यासाठी पैसे देऊ आम्ही सगळी शासन व्यवस्था करी असं स्वतःला प्रगत समजणाऱ्या महाराष्ट्रानं घोषित केलं. महाराष्ट्र प्रगत वगैरे काही नाही, काही लक्षात घ्या. कालच्या विधानसभेच्या वेळेला हे क्लिअर झालं, महाराष्ट्र प्रगत नाही. एका पत्रकाराने 4 शब्दात सांगितलं महाराष्ट्राच्या बरोबर कालच्या विधानसभा झाल्या. पैसा जिंकला, महाराष्ट्र हरला. काल मी खेळत होतो आंबेडकर माझं तालुका. भाषण झाल्यानंतर एक खेळत माणूस हळूच्या वेळा आपल्याला ओळखीतो नाही, काही नाही हो. मतदान वेळेला लोकांनी पैसे घेतले, मतदान केले, तुम्ही काही सांगायला नाही पाहिजे. म्हणून मी जे सांगतो ना, पैसा जिंकणार महाराष्ट्राला. देशाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेल्या राज्यामधल्या पहिल्या वर्गाच्या मुली बाजूला हटवून करणार आहेत. जिथे रस्ते नाही, बाळणपणासाठी बाईला बाजारावरती टाकून खांद्यावर घेऊन लोक प्रवास करतात 10 किलोमीटर आणि मग दवाखान्यात घेऊन जातात. अशा आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या प्रगत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातली स्थिती आहे. नंदुरबार आहे, नाशिक आहे, गडचिरोली, चंद्रपूर आहे. त्यांच्या गाव वस्तीपर्यंत सिंगल रस्ताही नाही. तिथल्या मुली आता पहिलीच्या जाणार आहे. कुठून आणायची? सावित्रीबाईच्या शाळा सुरू करणारी मुलींची. मी जे म्हणाल तुम्हाला या शिकलेल्या लोकांची वाईट सवय पुस्तकात असतात. सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, पुढं काय माहीत नाही. तेव्हा देशाचा निर्णय घेतला सावित्रीबाई त्याच्या शाळेत मला म्हणाले येतात का ते दत्ता शाळा कार्यक्रम दत्ताच नाही, ते सावित्रीबाई दत्तक नाही का ते, त्याचा दत्ताचा काय संबंध? मग काय म्हणजे एवढं अध्ययन जर आमच्या शिक्षण व्यवस्थेत असेल तर मग जोडे. मुलींचं शिक्षण पहिल्यांदा बंद होणार आहे. आत्ताच हे विद्यापीठ जेव्हा सुरू झालं 100 वर्षांनी मुंबई विद्यापीठानंतर 101 वर्ष, त्यावेळी या विद्यापीठामध्ये पहिल्यांदा रोड झालेल्या मुलींची संख्या 33. 8 जिल्ह्याचा प्रदेश डोळ्यासमोर जेव्हा तुम्ही एवढा मोठा विद्यापीठाचं कार्यक्षेत्र होता आणि 33 मुली एकूण झालेल्या, डिग्री
पीजीचा प्रश्नच नव्हता. नेहरूवटी म्हणून विद्यापीठ झालं यशवंतराव नेहरू असतात. कारण 20 महाविद्यालय असल्याशिवाय विद्यापीठ काढता येत नव्हतं आणि इथं तर 2च महाविद्यालय होते. नंतर 2 वाढली आणि 18 विद्यापीठ सुरू झालं. निजामाने एवढा अन्याय केला तर मराठवाड्याचा उल्लेख केला. मराठवाड्यातल्या शिक्षणाचे प्रश्न अजून गंभीर आहेत. जिथं ब्रिटिशांची राजवट होती अगदी धार ओलांडायचं आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा सुरू होतो तिथलं शिक्षणाचे पाहण्याची दृष्टी आणि शिक्षणाचा स्तर बदललेला आहे. आणि मराठवाड्यात काहीच नाही. मराठवाड्यातल्या शिक्षणाचा स्तर काढला तुम्ही तर जालना जिल्ह्यात अजून सगळ्यात कमी आहे. लातूर उस्मानाबादला इतका परिणाम झाला की ते शिक्षणासाठी लोक हैदराबादला गेले, पलीकडे सोलापूरला गेले, पुण्याला गेले. शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे. हे औरंगाबाद जालना जिल्हा असा आहे की तो धड काही शिल्लाही नव्हता काहीच नव्हतं. ते औरंगाबादमध्ये होते जागा गावात बसून नसतं. अजूनही लोक तसेच आहे. कॉफीचं सेंटर कुठे आहे तिथं प्रवेश घेऊन नव्हतं. नव्या शैक्षणिक धोरणाचे इतके गंभीर परिणाम होणारे खाजगीकरणाचा उल्लेख झाला. काय विदर्भामध्ये एका मोठ्या नेत्यानं काही 1000 कोटीला आपल्या शिक्षण संस्था घेतली. आपल्याला जास्त माहिती त्यांनी इतके पक्ष बदलून शेवटी भाजपमध्ये गेला आणि शिक्षण संस्था विकून टाकली. काही 1000 कोटी रुपये कमवण्याची गरज नाही. पोराची सोय झालेली आहे विधिमंडळामध्ये. आता इकडे काही गरज नाही. उद्या सगळ्या शिक्षण संस्था विक्रीला निघाल्यावर काय होईल? जिल्हा परिषदेच्या शाळा चालवायला दिल्या जाणार आहेत खाजगी संस्थांना. ते विदर्भातून तर शिक्षकासहित विकले, शिपायासहित विकली संस्था. त्या संस्थेमध्ये 2,000 कर्मचारी असतील, त्यांच्या सहित घेणाऱ्यांनी विकत घेतले. उद्या काय म्हणतात तुम्ही काय करता? इतकं भयंकर संकट तुमच्या माझ्यावर येत आहे. त्याचा एक लेख वाचला की आपली झोप मिळेल. जर संवेदना शिल्लक असतील तर आता काय बोलावं? हे संघटनेचं काम आहे. संघटनेचं काम करणं किती अवघड आहे मला चांगलं नाही. मी शिक्षक होतो ना आंबडला असताना संघटनेचा मी सेक्रेटरी. प्राध्यापकाने ठरवलं संप करायचं. आम्ही केलं. संस्थेचे अध्यक्ष आले ते म्हणाले सरकार माझ्या पक्षाचे आहे, तुम्हाला संपवता नाही. सगळे प्राध्यापक घाबरले अध्यक्ष. ते म्हणाले नाही तर राजीनामे द्यायला घरी. राजीनामा द्यायचा, नोकऱ्या सोडायची कसं शक्य आहे? आणि म्हणलं नाही आम्ही पिरियड सुरू करतो. पिरियड नाही सुरू. अध्यक्षांनी सांगितलं तुम्ही एकटेच असाल, बाकीचे येणार नाही, त्यांना घेऊन. आता एकटा कसं काय बाहेर पडणार 20 प्राध्यापक? मग मला आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगतो आमची बैठक काही घेऊ द्या. प्राध्यापक म्हणाले असं करू आपण पिरियड घेऊ पण सह्या नाही करायचं. ते वसंतदादा मुख्यमंत्री असताना म्हणाले की शिक्षकांचा सगळ्यांचा संप होता. एक दमडी तुम्हाला देणार नाही, पगार वाढवणार नाही, काहीच करणार नाही. काय करायचं त्याला? 53 दिवस संप चालला, काही झालं. शिक्षक हरवले नाही, माघार घेतली नाही, लढत राहिले. आता लढत राहणार. आता तुम्हाला लढायचं तुमच्या पगारासाठी नाही, कारण पगार चालले झाले. या देशात कधी नव्हे शिक्षकांचे पगार चालले झाले आणि त्याचं श्रेय सगळं मनमोहन सिंगाचं आहे, या पंतप्रधानांचं नाही. मनमोहन सिंग शिक्षक होते, बिचारांना आयुष्यभर मध्यमवर्गीय म्हणून काढलं. पंतप्रधान म्हणून मेल्यावर सुद्धा या सरकारने त्यांना मध्यमवर्गीयाची वागणूक दिली. एका घाटावर आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, लाजच वाटत नाही, शरमच वाटत नाही. हे शैक्षणिक धोरण जर तुमच्या लेकरा बाळाच्या, बहुजनांच्या, स्त्रियांच्या, आदिवासींच्या शिक्षणावर घाला करणार असेल तर आम्हाला संताप नाही. अनेक विद्वान म्हणणारे
परंपरा आहे आमची, महावीर वर्धमानाची ज्ञान परंपरा आहे, बसवेश्वराची ज्ञान परंपरा आहे, फुल्यांची ज्ञान परंपरा आहे, आंबेडकरांची ज्ञान परंपरा आमची आहे, वेदाची आणि स्मृतीची ज्ञान परंपरा आम्ही नाकारली. आम्हाला हे चालणार आहे का विद्यापीठाच्या चौकटीत? तुमचा काय झालंय, मी प्राध्यापक झालो, हा चांगलं पेन्शन मिळालं, आम्हाला वाटतं बरं आहे. तर सरकारनं निर्णय घेता पेन्शन मध्ये वाढ होणार नाही आता. म्हणजे नव्यानं नोकऱ्या मिळालेल्या तर पेन्शन नाहीच. म्हणजे पेन्शन हे उपकार नव्हे. तुम्ही काय दान देत नाही आम्हाला, आम्ही भीक मागायला तुमच्या दारात आलेलो नाही. आयुष्यभर सेवा केली म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला देत आहे. नव्या जागाही भरायचं नाही, पेन्शनही द्यायचं नाही. जुने जे पेन्शन धारक आहे त्यांना काही द्यायचं नाही. अहो ते 40% काहीतरी घेतात ना आपल्याकडून पगार, पेन्शन घेतात निवृत्तीच्या वेळेला. त्याच्यात सुद्धा आपली लूट केली सरकार. चंदीगडच्या हायकोर्टाने निर्णय दिला, हे घेता येणार नाही तुम्हाला. 11 वर्षानंतर पूर्ण पेन्शन देऊन टाका. महाराष्ट्र एवढं पुरोगामी सरकार आहे, त्या आंध्र प्रदेश सरकारनं कोर्टात जाऊन दिलं नाही पेन्शन धारकांना, त्यांनी ते लागू केलं. आपलं सरकार म्हणजे कोर्टात जा. भारत पुरोगामी राज्य आहे आपलं. पुढे शाहू आंबेडकरांचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य, किती नावं सांगणार आणि सगळ्याचे शोषण करणार, लूट करणार. इतकं भयंकर गोष्टी चालू आहे. या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये तुमच्या नंतरच्या जे सध्या नोकरीत आहेत त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना शिक्षण मिळणार नाही. मी 4 वर्ष सांगितले म्हणजे 2030 पर्यंत फक्त वाटपा त्याचे परिणाम किती गंभीर होणार. तुम्हाला हा लढा फक्त 2035 पर्यंत यायचा. मी जर 35 पर्यंत जिवंत राहिलो तर किमान बोलून तरी बोललं तर पाहिजे याच्यावर. जे आत आहेत आणि नुकतेच बाहेर पडले त्यांनी हा लढा उभा केलाच पाहिजे आणि संघटनांची ही जबाबदारी आहे. आम्ही पगारासाठी जसे भांडलो, रजेसाठी जसं भांडलो, वेगवेगळ्या कारणांसाठी आम्ही जसं भांडलो, तसं आम्हाला आता हा देशाचं शिक्षण वाचवण्याचा लढा द्यावा लागेल आणि त्याचं नेतृत्व तुम्हाला करावं लागेल. एक लक्षात ठेवा, तुमची परंपरा लहान नाही. याला गौरव ग्रंथ म्हटलं की ते चिंतन ग्रंथ म्हटलं असं त्यावेळेस सांगितलं. हा काय गौरव करणारा ग्रंथ नव्हे. हा तुम्हाला आम्हाला भविष्यामधलं चिंतन करायला सांगतोय. त्या सहानुभूतीचं लोक असं म्हणतात ते रड काढले होते मराठीचा आम्ही शिकतो पुस्तकांना वाचायचं तुम्हाला सांगायचं. मी एकदा MA वर्गाला सांगितलं ढवळे सर की ते नरेंद्र दादाचं पुस्तक होतं. मी आणि माझा बाबा मी त्यांना शिकवलं 2-4 वर्ष आणि पुढे नंतर एक म्हणलं बा उद्या शेवटचा पिरियड या पुस्तकाचा. आणि घेताना मी सांगितलं की हे सगळं खोटं आहे. हे चांगलं आत्मकथन नव्हे. करिअर करणाऱ्याचं चांगलं आत्मकथन आहे, पण दलित आत्मकथनाचा याचा काही संबंध नाही. हा माणूस भंपर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी दर्शन घेतलं होतं. आंबेडकरांच्या चळवळीबद्दल काहीच बोलत नसेल तर तो माणूस भंपर असला पाहिजे. आणि त्या पुस्तकातले अनेक उदाहरण देऊन सांगितले की पुस्तक आयुष्यभर वाचण्यासारखं नाही, पण परीक्षेत लिहू नका. पण पेपर कोणता तपासता माहीत नाही, त्याच्यानंतर तुम्हाला नापास केली विद्यापीठात शिकत असताना पूर्ण नापास. आपली ही स्थिती झालेली आहे. आपण शिक्षण व्यवस्थेत आहोत आणि जे वाईट घडत आहे तेच आम्ही अंमलबजावणी करतो आहोत. त्याच्यासारखं वाईट नाही. या देशातल्या मी तुम्हाला मुद्दाम मौलानाचं उदाहरण सांगितलं होतं. देव धर्म पंथ संप्रदाय याच्या बाहेर शिक्षण असेल. तुम्ही
तुम्ही सगळे चळवळीतले आहात, त्याच्यामुळे तुम्ही चळवळीतले आहात आणि जिवंत आहात म्हणून तुम्ही इथपर्यंत आहात. आणि जे जिवंत नाहीत आणि सोबत आहेत त्यांना गोळा करावा लागतो बळच. ये बाबा, वरवटे सरांचा गौरव कार्यक्रम आहे, या. हो हो येतो, पण मला जरा काम आहे. काय काम आहे? घरी सत्तेणार आहे, घरी आमटे, घरी कमते, ही कारण सांगत बसणार. चळवळीसाठी या गोष्टी चालत नाही. मित्रांनो, हा देश तुम्हाला मी जर पाहत जावा, न्यूझीलंडच्या संसदेने आदानी बरोबर केलेला एक करार रद्द केला. अनेक देशात श्रीलंकेने करार केला होता तर तिथल्या राष्ट्रपतीचं घर, राष्ट्राध्यक्षाचं घर उद्ध्वस्त केलं होतं. श्रीलंकेने मता पंतप्रधान भारतामध्ये पडून आला आणि इथं थांबलाय. आपल्याला वाटतं भ्रष्टाचारामुळे झाला असेल, नुसत्या भ्रष्टाचारामुळे होत नाही. आपल्या देशात भ्रष्टाचार इतका आहे, इथेही तसं व्हायला पाहिजे ना, तसं नाही आहे ते. आदानी बरोबर त्या देशाने करार केलेला होता, तो लोकांना नको आहे, त्याच्यातून चीड निर्माण झाली. आणि आपल्या देशातल्या जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीच्या शाळा जर त्याला आनंदन देणार असो आपण, तर उद्या आपण लढणार आहोत की नाही? चंद्रपूर पासून सुरुवात झालेली आहे, ते उठाव होणार नाही हे त्यांनी सुरू धरलंय. त्या आदिवासी मागे उठाव होणार, त्यामुळे उद्या तुमचं आमचं काय होणार आहे माहीत नाही. म्हणून कृपा करून हे शिक्षण विषयीचे धोरण नवीन आलेलं आहे, ते घटनेच्या विरुद्ध आहे. ते पुढे अगोदर उल्लेख केला उपराष्ट्रपतीचा, कसंच कळत नाही. इंदिरा गांधीनं आणीबाणीच्या काळामध्ये प्रियांबलमध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि अखंडता हे 3 शब्द टाकले, त्यामुळे आमचा अवमान झाला व्यवस्थेत. मग कलम संविधानामध्ये कलम 25 ते 29 काढून टाका म्हणून. ते 25 ते 29 कलम म्हणजे धर्मनिरपेक्षता, समाजवाद, अखंडता हे सगळेच आहे. आणि त्यांना हा अखंड देश उपराष्ट्रपतीलाच नको आहे. देशाची अखंडता जर यांना नको असेल, काय बोलतोय आपण, काही कळतंय ना? तुम्ही एक साधं पाहिजे बा, काय करावं कसं बोलावं मला ते कळत नाही. आपल्या देशाच्या बद्दल नेहरूपासून मनमोहन सिंगापर्यंत जरा नीट पाहत नाही. तुम्ही अभ्यास करणारे शिक्षक आहेत, तपशील फार सांगत नाही. मंत्रिमंडळामध्ये शिकलेले लोक असावेत असं त्यावेळेला ते गृहीत धरत. तुम्ही नेहरूचं शिक्षण पहा, आंबेडकर मंत्री होते त्यांचं शिक्षण पहा. काही शंका आहे का आंबेडकरांच्या शिक्षणाबद्दल? जरा पहा. नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये सगळेच मंत्री त्या काळात ते प्रचंड विद्वान आहेत आणि त्यांना देश कळतोय. मणिपूर म्हणजे काय, नागालँड म्हणजे काय, आसाम म्हणजे काय. संविधान सभेत बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आसामचे जे लोक इथं बसलेले आहेत संविधान सभेत, हे कलम जरा नीट वाचा. मी जे वाचतोय आता प्रस्ताव ठेवतोय त्याचा, फाळणी नंतर काय बदल झाले मला नीट माहित नाही. मी त्या भागात जाऊन आलेलो नाही, अगोदर गेलो. तेव्हा चुकीची तरतूद होऊ नये, दुसऱ्या सुचवा. तेव्हा आसामच्या प्रतिनिधींनी सांगितलं करेक्ट, अचूक तरतूद केलेली आहे. म्हणजे बाबासाहेब तिथं फाळणीनंतर गेली नव्हती तरी बरोबर तरतूद होती. आता आमच्या देशाच्या पंतप्रधानांना मणिपूर कुठे हेच माहित नाही आणि देशात जगात